दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. एक दिवस साठी जरी रिक्षावाल्यांनी टोटल संप जर केला ना तर पूर्ण नाशिक ठप्प होणार आहे, हे बी सांगतो. लाईफलाईन म्हटलंय रिक्षावाल्यांना. आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचे पडसाद आता देशातही उमटताना दिसत आहेत. गॅस पुरवठ्यावर परिणाम होत असल्याने LPG गॅसच्या दरात अचानक वाढ झाली आहे. या दरवाढीचा थेट फटका आता रिक्षा चालकांना बसताना दिसत असून नाशिकमध्ये रिक्षा चालकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. मिळालेल्या माहितीनुसार अवघ्या 3 दिवसात LPG गॅसचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. काही दिवसांपूर्वी सुमारे 54 रुपयांच्या आसपास असलेला दर आता 80 रुपयांच्या घरात पोहोचला आहे. अचानक झालेल्या या वाढीमुळे रिक्षा चालकांच्या दैनंदिन खर्चात मोठी वाढ झाली आहे. नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात रिक्षा LPG गॅसवर चालवल्या जात असल्याने या दरवाढीचा थेट परिणाम रिक्षा व्यवसायावर होत असल्याचं चालकांचं म्हणणं आहे. 2 ते 3 दिवसाआधी 53 रुपये होता, 52 रुपये काहीतरी पैसे, म्हणजे 53 पकडा तुम्ही. आज 80 रुपये झालाय, म्हणजे 30 रुपये वाढवले, 30-35. हा 1 लिटर मागे. आणि पॅसेंजर आम्हाला जे वाहतूक खर्च आहे, जे भाडं आहे पॅसेंजर, त्याच्यात अजून 5-10 रुपये कमीच करताय, पण वाढून कोणीच देत नाही. उलट डोक्याला बेजामारी झाली आम्हाला पण पॅसेंजरांची एकच विनंती आहे, जसं तुम्ही गॅस वाढवला आणि पण गॅस वाढवायला तयार आहे. तुमचं आमचं पण एकच म्हणणं सर्वांना, तुम्ही पण पॅसेंजरांना आम्हाला भाडं वाढवून द्या, थोडं आम्हाला सहकार्य करा, आम्ही पण तुम्हाला सहकार्य करू आणि मग आम्ही पण आंदोलन करू. पण एकच भाव ठेवला पाहिजे की मी 40 घेतोय ना तर तुम्ही पण 40 घ्या. सर्व रिक्षा चालकांना विनंती, भाडं तोडू नका आणि कमी पैशात भाडे बसवू नका. माझं एक म्हणणं आहे, गिरायकांना का जे आमच्या पॅसेंजर बसतात गाडीमध्ये त्यांना आम्ही सुखरूप घेऊन जातो आणि सुखरूप त्यांच्या दारापासून स्टॉप जो असतो त्यांच्यावर सोडतो आम्ही. पण एवढंच आहे का आमचं एक म्हणणं आहे, आता गॅसचा भाव 80 रुपये झालेला आहे. आता आम्ही जर त्यांना सांगितलं 40 रुपये सीट आहे भाऊ, बसतात का? नाही बसत का? बरं दुसरे रिक्षावाले का 10-20 रुपये घेऊन जाणार का त्यांना? असं थोडी राहतं. कारण काय बघा, आम्ही पण याच्यावर आमचं पोट पाणी. आम्ही असं नाही का आम्ही आमचे बंगले, आमच्याकडे गाड्या घोडे, आम्ही पण गरीब आहे, आम्ही पण याच्यावर पोट पाणी. ड्रायव्हर पण आहे किंवा काही लोकांच्या शिल्लकच्या गाड्या आहे, काही लोकांच्या चालक मालक आहे. सर्वांनी एकमेकांना सहकार्य करा, भाडं वाढवून घ्या. पॅसेंजरांना पण आम्हाला भाडं वाढवून द्या. मी नाशिक मधून बोलतोय. रिक्षावाल्यांना एवढा त्रास झालाय सध्या की LPG गॅस 52 रुपये होता, 52 रुपयाचा 80 रुपयावर गेला. आणि त्याच्यानंतर गॅस तर महाग झाला मिळतही नाही. त्याच्यासाठी 2-2, 3-3 तास लाईन मध्ये उभं राहावं लागतं. आणि शिवाय लोक पैसे सुद्धा वाढून देत नाही. करायचं काय? त्याच्यात ट्रॅफिकवाल्यांची तकलीफ, सिग्नलचा त्रास, रस्त्यांचा त्रास हा कोणी सहन करायचा? याच्यातून आमचा मोबदलाही मिळत नाही. आमचे घर चालणार कसे? उपासमारीची वेळ येऊन रिक्षा चालकांवर. दरम्यान या परिस्थितीबाबत गॅस वितरण करणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया देखील समोर आली आहे. गो गॅस इथं आपले गो गॅसचे मॅनेजर आहेत परशुराम डोईफोडे, आपण त्यांच्याशी बोलूया. सर, रेट वाढण्याचे कारण काय, तरी काय सांगा सर? एखाद्या देशात युद्ध चालू असल्यामुळे थोडं मालाचं शॉर्टेज मुळे ना माल दुसऱ्या मार्गे येतो ना, त्यामुळे रेट वाढलाय. बरं, याच्यानंतर जे तुमच्या रेग्युलर गाड्या येत होत्या तर त्याच्याला काही अडचण झाली का, किंवा तिकडनं रेटचं अजून काही वाढण्याची काही तुम्हाला शक्यता आहे का? नाही, रेट वाढण्याचे काही अजून सांगता नाही यायचं तसं काही. वरून आम्हाला आधी थोडं 1-2 तास आधी मग हो. कारण रिक्षा चालकांचं म्हणणं असं एक 2-3 दिवसापूर्वी काहीतरी 54-55 रुपये होतं आणि एकदम डायरेक्ट आज 80 रुपये झालेले आहेत. तर याच्यामध्ये एवढा डिफरन्स कसं काय असतो सर? आता हे डिफरन्स मालाचं शॉर्टेज मुळे डिफरन्स पडलेला आहे, बाकी काही दुसरं. ओके. आणि याच्यानंतर परत पंप नेहमीच म्हणजे कंटिन्यू चालू होणार आहे, 24 तास चालू राहणार आहे का, कसं काय? हो, चालू नाही का 24 तास माल पण उपलब्ध राहील. अच्छा, माल पण आहे का? हो. या संपूर्ण परिस्थितीचा आढावा दक्ष न्यूजचे प्रतिनिधी विजय बागुल यांनी घेतला असून वाढत्या गॅस दरांमुळे रिक्षा चालकांसमोर निर्माण झालेल्या अडचणी आणि त्यावरील उपाययोजनांबाबत प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची गरज असल्याचं मत व्यक्त होत आहे. विजय बागुल, दक्ष न्यूज, नाशिक.
कुष्ठरोग हा शाप नाही तर एक उपचार योग्य आजार आहे. मायकोबॅक्टेरियम लॅप्रे जीवाणूमुळे होणारा हा जुनाट संसर्यजन्य रोग त्वचा, मज्जातंतू आणि नाकाच्या आतील त्वचेवर परिणाम करतो. सुन्नपणा, फिकट पॅचेस, बोटे वाकडी होणे किंवा नाक चोंदणे ही त्याची लक्षणे आहेत. संसर्ग झाल्यानंतर लक्षणे दिसायला 5 ते 20 वर्ष लागू शकतात, पण घाबरण्याचं कारण नाही. मल्टी ड्रग थेरपीने हा रोग पूर्णपणे बरा होऊ शकतो. म्हणूनच वेळेवर निदान करा, उपचार घ्या आणि जागरूकता पसरवा. सार्वजनिक आरोग्य विभाग, नाशिक महानगरपालिका द्वारे जनहितार्थ प्रसारित.